सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपण दत्त जयंती विशेष 5, 7 किंवा 11 दिवसांची स्वामींची सर्वात प्रभावी सेवा कोणती करायची आहे ते पाहणार आहोत. दत्त जयंती विशेष आपल्याला ही सेवा करायची आहे. ही सेवा तुम्ही 7, 11 किंवा 5 दिवसांची साठी करू शकता. जे या महिन्यात श्री गुरुचरित्र पारायण करणार आहेत ती सेवासुद्धा खूपच चांगली आणि प्रभावी आहे आणि त्यांनी सुद्धा ही सेवा केली तर त्याचे अनेक पटीने पुण्य प्राप्त होईल. आणि ज्यांना काही कारणामुळे श्री गुरुचरित्र पारायण करणे जमणार नाही त्यांनी कमीत कमी ही प्रभावी सेवा तरी नक्की करावी, कारण ही सेवासुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. या सेवेने तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या, संकटे तर दूर महाराज करतीलच, पण आयुष्यामध्ये जे सर्वात महत्त्वाचे पाहिजे असते ते म्हणजे तुमच्या मनाला मानसिक समाधान, मनशांती तुम्हाला या प्रभावी सेवेमुळे नक्कीच मिळेल. म्हणून प्रत्येकाने ही सेवा ह्या विशेष महिन्यात आवर्जून करावी ही नम्र विनंती. आता आपण कोणती सेवा करायची आहे, कशी करायची आहे व कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत हे सर्व काही सविस्तर पाहूयात. तर ही सेवा म्हणजे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचे श्री स्वामीचरित्र सारामृत याचे पारायण करायचे आहे. तर हे पारायण तुम्हाला जमेल तसे म्हणजेच 7, 5 किंवा 11 तुम्हाला जमेल तेवढे तुम्ही करू शकता. जितके तुम्हाला जास्त जमेल तितके जास्त पारायण करण्याचा प्रयत्न करा, कारण तुमच्याकडून या पवित्र महिन्यात चांगली सेवा नक्कीच घडून येईल आणि या पवित्र महिन्याचे विशिष्ट लाभसुद्धा तुम्हाला अनुभवण्यास मिळतील. तर तुम्हाला या महिन्यात 5, 7 किंवा 11 पारायण करायचे आहेत. आता पारायण म्हणजे काय, तर 1 ते 21 अध्याय श्री स्वामीचरित्र सारामृत ग्रंथात आहेत. ते एका वेळेस एका दिवशी पूर्णपणे एकत्रितरित्या वाचणे म्हणजे एक पारायण पूर्ण होते. अशा पद्धतीने तुम्ही पारायण करायचे आहे. आता ज्यांना 11 पारायण करायचे आहे त्यांनी 16 डिसेंबरपासून सुरुवात करायची आहे, म्हणजे तुमचे 26 डिसेंबरपर्यंत 11 पारायण पूर्ण होतील. आणि ज्यांना 7 पारायण करायचे आहेत त्यांनी 20 डिसेंबरपासून सुरुवात करायची आहे व ज्यांना 5 पारायण करायचे आहेत त्यांनी 22 डिसेंबरपासून सुरुवात करायची आहे. व या पारायण काळात मासिक धर्म काही सूतक आले तर ते या दिवसामध्ये पारायण करायचे नाही, पण जे तुम्ही ठरवलेले पारायण आहे ते मात्र नंतरच्या दिवसामध्ये नक्की पूर्ण करायचे आहे. समजा तुम्ही 11 पारायण करणार असाल आणि मध्येच मासिक धर्म आला तर ते 5 दिवस सोडायचे व राहिलेल्या दिवसामध्ये एका दिवशी 2 पारायण करून आपण ठरवलेले 5, 7 किंवा मग 11 हे पारायण पूर्ण करायचे आहे. आता या पारायणाला खूप काही नियम नाहीत, पण काही गोष्टी मात्र तुम्ही नक्की लक्षात ठेवा. त्या म्हणजे पारायण करण्यापूर्वी तन मन निर्मळ व स्वच्छ असावे. ही सेवा अगदी मनापासून श्रद्धेने व विश्वासाने करावी. पारायण करताना काळे कपडे परिधान करू नयेत. या पारायण काळामध्ये बाहेरील जेवण जेवू नये. त्याचप्रमाणे जी व्यक्ती पारायण करणार आहे त्या व्यक्तीने मांसाहारसुद्धा करू नये. पारायण पूर्ण होईपर्यंत ही गोष्ट नक्की लक्षात ठेवावी. पारायण करताना व्यक्तीने पूर्व दिशेला तोंड करून बसावे. पारायण करताना मन शांत प्रसन्न ठेवा. तसेच स्वच्छ धुतलेले कपडे परिधान केलेले असावेत. पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी घरातील देवघरासमोर धूप दीप लावावा व पारायण पूर्ण झाल्यानंतर महाराजांना शरण जाऊन नमस्कार करावा. मुजरासुद्धा जरूर करावा. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण तितक्याच त्या महत्त्वाच्या सुद्धा आहेत. तर त्या तुम्ही नक्की लक्षात ठेवून पारायण करायला सुरुवात करा. या सेवा देवांची भक्ती तुम्हाला आयुष्यात खूप काही मिळवून देतील.
स्वामी महाराजांचे पारायण केल्यामुळे आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सानिध्याचे लाभ मिळतात. आपल्यातील अज्ञान कर्मदोष नष्ट होतात. त्यामुळे आपले मन देखील शुद्ध सकारात्मक होते. स्वामी चरित्र पारायण केल्याने जीवनातील समस्यांचे निराकरण होते. अनेक कामे मार्गी लागतात आणि जीवनात सुख समृद्धी आणि समाधान प्राप्त होते. महाराजांच्या कृपेने चांगले आरोग्य लाभते. अशा असंख्य गोष्टी सोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या महाराजांशी जोडले जातो, एकरूप होतो. आपला विश्वास व सकारात्मकता वाढते. तर या दत्त जयंती निमित्त ही सेवा तुम्ही नक्की करा. श्री स्वामी समर्थ. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.